हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगितलं इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत आणि आज घरी धोंड्याचा कार्यक्रम होता. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, तर कार्यक्रम खूप छान पार पाडला आणि तुम्हाला पण खूप आवडला. तर सगळ्यांचं जेवण खाणं झाल्यानंतर थोड्या वेळाने बोलत बसलेलो होतो. परत 3:30 वाजता इथून एसटी आहे गावाकडे डायरेक्ट. तर सगळेजण गेले त्या एसटीला. कारण उद्या तिथं पण कार्यक्रम आहे, त्यामुळे घाईगडबडीत गेलेले आहेत. कोणीही राहत नव्हतं आणि मला पण थोडंसं सोनं-सोनं वाटत आहे. सगळेजण आल्यानंतर कसं घर भरून वाटत होतं ना आणि सगळेजण गेल्यानंतर खूप सुनं-सुनं वाटत आहे. म्हणजे भरलेलं घर एकदमच रिकामं झालं ना, त्यामुळे खूपच सुनं-सुनं वाटत आहे. तर असं इथं ना खूप सारे तांदूळ वगैरे पडलेले आहेत. म्हणजे सगळ्यांची ओटी मी भरलेली आहे, आईची, काकूची, आत्याची, सगळ्यांची. तर थोडेसे तांदूळ सांडलेले होते खाली, तर ते गेल्यानंतर झाडू मारू नये म्हणून मी अशा पद्धतीनं कपड्यानं पूर्ण घरात मी झाडून घेते. म्हणजे ते जे तांदूळ वगैरे पडलेले आहेत ना, ते सगळं मी जमा करत आहे इकडं. सोफ्याचे कव्हर पण पडलेले होते, तर ते पण मी व्यवस्थित लावलं. सोफ्याचे सगळे कव्हर झटकून मी परत अंथरलेले आहेत आणि मी कपड्यानं पूर्ण झाडू मारून घेतलेले आहे. तर ही सगळी बाहेरची कामं आवरून असं वाटलं की थोडा वेळ रेस्ट घ्यावं, थोडंसं आराम घ्यावं, कारण आज खूप धावपळ झालेली आहे. पहाटेपासूनच धावपळ सुरू होती माझी. 11 वाजेपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक बनवलेला होता, 15 ते 20 जणांचा. तर किती धावपळ माझी झाली असेल तुम्ही अंदाज लावू शकता. तर आता पण मला थोडासाही आराम घ्यायला वेळ नाहीये, कारण आता बनवायचं आहे मला साईबाबांचा प्रसाद, तर खिचडी बनणार. तर इकडं तांदूळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत आणि आता बाकीची तयारी करत आहे. तर हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, इकडं अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली आणि इकडं कोथिंबीर घेतलेली आहे. फक्त इतकंच टाकून मी खिचडी बनवणार आहे, कारण आता टोमॅटो, बटाटा काही नाही फ्रीजमध्ये. फ्रीज पूर्ण रिकामा आहे. यांना सांगितलेले पण येते वेळेस घेऊन येते आणि तोपर्यंत प्रसाद रेडी लागतो. तर म्हणलं आल्यानंतर तितका वेळच नसणार नाहीये. तर येईपर्यंतच प्रसाद बनवून मला सगळं पॅकिंग करून ठेवायचं आहे इकडं. तर सगळी तयारी झालेली जी आहे ते टाकून मी इकडे प्रसाद बनवत आहे. पण प्रसाद बनवत आहे ना, तुम्ही काही टाका न टाका, खूप छान टेस्टी प्रसाद बनवून तयार होतो. जी वस्तू प्रसादात बनते ना देवासाठी, त्याला एक वेगळाच टेस्ट येतो. तर इकडं कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी, जिरं टाकले, 1 तेजपत्ता टाकलेला आहे. बाकीचे खडे मसाले पण टाकू शकता, पण मी कुठले खडे मसाले टाकलेले नाही आहेत. 1 तेजपत्ता टाकला, नंतर कढीपत्ता टाकलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची टाकलेली आहे, परतून घेतलं. आता टाकूया सुके मसाले. इकडे फोडणी तयार झालेली आहे. तर हळदी पावडर, लाल मिरची पावडर थोडीशी टाकलेली आहे, कारण हिरवी मिरची मी टाकलेली आहे. तर थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे. छान परतून घेतलं. मसाला तयार झाला, म्हणजे फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये धुवलेले तांदूळ टाकलेले आहेत. पाणी टाकायचं नाही, फक्त तांदूळ टाकलेले आहेत आणि फोडणीमध्ये थोडा वेळ हे तांदूळ परतून घेतले आहेत, म्हणजे फोडणीचा टेस्ट छान उतरतो खिचडीमध्ये. थोडा वेळ परतून घेतला. आता टाकूया यामध्ये पाणी आणि जोपर्यंत दिनेशचे पप्पा येतील तोपर्यंत प्रसादी बनून तयार होईल आणि बाकीची पूर्ण तयारी मला करायची आहे. इकडे खिचडीमध्ये पाणी टाकलेलं आहे, म्हणजे एक प्रकारचा हा मसाले भातच बनत आहे. चवीपुरतं मीठ आणि मसाले टाकलेले आहे. छान मिक्स केलं आणि कुकरचं टोपण लावून ठेवलेलं आहे, म्हणजे 2 शिट्याला परफेक्ट हा मसाले भात बनून तयार झालेले आहे. बघू शकता इकडे एकदम मस्त असा कलर आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान आलेला होता. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं, प्रसादात जेही आपण बनवतो खूप छान टेस्ट येतो. तर प्रसाद बनवला. नंतर रात्री यायला थोडासा लेट झाला होता, म्हणजे 9 तरी वाजलेले होते. तर 9 वाजता आमचं जेवण खाणं झालं. जी भांडी कुंडी झाली होती सगळी घासूनच मी झोपलेली होते. तर कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे आणि सकाळपासून जोरदार पाऊस आहे. बघू शकता इकडं पाऊस खूप जोरदार आहे आणि यामध्ये हवा पण तशीच आहे. सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आणि पाणी जास्त वेळ काही राहिलेलं नव्हतं कारण गरमी खूप आहे ना, त्यामुळे कितीही जोरदार पाऊस जेव्हा पडतो तेव्हा खूप पाणी पाणी वाटतं सगळीकडे, की एक नदी आल्यासारखं. आणि थोड्या वेळानं बघितलं की अजिबात पाणी राहत नाही. सडा शिंपल्यासारखं फक्त जमीन वल्ली राहते, पाणी अजिबात राहत नाही. तर आता टाइम सांगितलं तर दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि पाऊस पण थांबलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की गावाकडे कार्यक्रम आहे, जसं दिराची आणि जाऊबाईची आज 25वी एनिव्हर्सरी, म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे. आता तुम्ही विचारचाल ताई तुझी कधी आहे ग? तर आमचं दोघांचं लग्न एका दिवशी झालेलं आहे. तर आज माझी पण आहे, पण आम्ही एनिव्हर्सरी वगैरे काही करत नाहीये, कधी केलेलंच नाहीये. पण दीर आणि जाऊबाई करतात, तर तिकडेच मी जात आहे. तर रेडी झालेली आहे साडी वगैरे घालून. आणि दिनेश पप्पा घरी नाही आहेत, आज ते गेलेले आहेत हैदराबादला. जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं
की गॅरेजमधली जी हवेची मशीन आहे ना ती खराब झालेली आहे. तर पहाटे 5 वाजताच ते निघालेले आहेत घरातून हैदराबादला जाण्यासाठी. आता मला एकटीला जायचं आहे गावाकडे. तर मी ही साडी घालून रेडी झालेली आहे. दार वगैरे बंद केलं. नंतर आठवण आली की मला गिफ्ट पण घेऊन जायचं आहे आणि इकडं घड्याळ आणून ठेवलेले आहे. तर ही घड्याळ घेऊन जायचा विचार केला, पण आता मला एसटीनं जायचं आहे. तर ही घड्याळ इतकी मोठी मी नेऊ कशी, आणि एसटीला खूप गर्दी असते. आता अधिक मास सुरू आहे ना, म्हणजे धोंड्याचा महिना, तर खूप गर्दी असते, पाहुणे येण्यावर जाण्यावर आहेत. त्यामुळे म्हणलं नंतर आता ही घडी नेईन तर कुठतर पडेल फुटेल, तर नंतर नेऊन देऊया म्हणून मी ती घडी परत घरीच ठेवली. सगळ्या खिडक्या वगैरे बंद केल्या, दार गेट सगळं बंद केलं आणि फायनली मी घरातून जायला निघालेले आहे. आणि आता एसटी पकडून जायचं. एसटीची टायमिंग पण माहिती नाही. कधी एसटीनं मी प्रवास करत नाहीये, कारण सोबत कोणीतरी असतं. दीपक दुनीशिवाय त्यांचे पप्पा असतात, पण आज कोणीच नाहीये. एकटीलाच जायचंय मला गावाकडे आणि टाइम पण खूप झालेला आहे. म्हणजे गावाकडून पूजाचा 3 वेळा फोन आलेला होता मला की ताई कुठं आहेस, आणखीन आलेली नाहीयेस. तर एसटी पकडून मी आलेली आहे गावाकडे. येता येता मला 4 वाजलेले होते आणि इकडे स्वयंपाक वगैरे सुरू आहे, जेवण खाणे सुरू आहेत. खूप मोठा कार्यक्रम करत आहेत. म्हणजे 25वा लग्नाचा वाढदिवस आहे आज. तर सगळ्यांना सांगितलेले, गावामध्ये पाहुणे वगैरे सगळे सांगितलेले आहेत. नणंदबाईंना पण सांगितलेले, तरी पण नणंदबाई इथे पण आलेल्या नाहीत. मी धोंड्याचं आमंत्रण दिलेलं होतं, माझ्याकडे पण आलेल्या नाही आहेत आणि इकडं पूजाकडेही आलेल्या नाही आहेत. तर इकडं चपात्या वगैरे सगळं खाली चुलीवरती बनलेलं आहे, तेच बघत होते मी. खाली जे शेड आहे ना पत्राचं, तिथंच पूर्ण स्वयंपाक बनलेला आहे. इथं श्रद्धा आमच्या बहिणीबाई हाताला मेहंदी काढून बसलेल्या आहेत. आणि इकडे बघा मुलांचं काय चाललेलं आहे, म्हणजे गीताची मुलं हर्ष आणि गीताची मुलगी त्यांचं खेळ चालू आहे. तिकडे दगडामध्ये मातीमध्ये सुरू आहे त्यांचं. म्हणजे आम्ही आमच्यात बिजी असलो ना, ते स्वतःमध्ये बिजी असतात. माती धोंडे हे खेळायचं काम सुरू आहे त्यांचं. तर इकडं आमचंही जेवण खाणं झालेलं आहे. जेवण मस्त बनवलेलं आहे, चपाती भाजी वरण भात आणि जिलेबी मागवलेली आहे. तर जेवण छान झालेलं आहे आणि खूप साऱ्या जणांना जेवण सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जवळपास मी सांगेन अंदाजे तर 200 जणांचा स्वयंपाक बनलेला आहे. तिकडच्या रूममध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे येणारी पाहुणे मंडळी किंवा गावामधले जी आहेत तिकडच्या रूममध्ये जेवण होत आहे तिकडं. आणि इकडं आता डेकोरेशनची तयारी होत आहे. काल यांनी हळदीचा कार्यक्रम पण केला, पण म्हणत होते कसली प्लॅनिंग नव्हती, खूप लेट झालेला होता. थोडंफार डेकोरेशन केलं, कारण दिराचे मित्रमंडळीच आहे डेकोरेशन करणारे. तर जेव्हाही बोलवा तेव्हा पटकन येतात ते, त्यामुळे टेन्शन नाही आहे. तर थोडंफार डेकोरेशन करून रात्री 12-1 वाजलेले होते तेव्हा हळदीचा कार्यक्रम केला. आणि आज लग्नाचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. तर आता टाइम सांगेन तर इव्हनिंगचे 6-6:30 वाजलेले. सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि सगळे गावातले पण येण्यावर आहेत. एक एक जण येत आहे, जेवण करत आहेत, जात आहेत. म्हणजे जसं कार्यक्रम सुरू होईल ना तसं सगळेजण परत येतील. आहेर वगैरे आणलेले, सगळ्यांनी आहेर केलेला आहे आणि इकडे बॅनर पण बनवून आणलेले. म्हणजे काल हळदीचा कार्यक्रम झाला ना, त्याचंच बॅनर बनवून आणलेला आहे. तर ते इकडे लावत आहेत आणि खूप सुंदर असं डेकोरेशन इकडे करत आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं, दिऱ्याचे मित्रमंडळीच आहेत. खूप छान असं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे हॉलमध्येच. आणि इकडं पूजालाही रेडी करत आहेत सगळेजण. बघू शकता इकडं छान असा पुतळा घातलेला आहे, गजरा लावलेला आहे आणि छान असा मेकअप तिचा होत आहे. जसं पार्लरमध्ये करतात ना तशाच पद्धतीने मेकअप इकडे पूजाचा खूप छान करत आहेत. सगळ्या वेदिकाच्या मैत्रिणी आलेल्या आहेत मेकअप करण्यासाठी. मुलींना खूप सुंदर असं मेकअप करतात, आपल्याला तितकं जमत नाही आणि मला तरी अजिबात जमत नाही. मी मेकअप अजिबात करत नाही, साधं सिंपल राहते. पण पूजाला आज खूप छान एकदम नवरी दिसत आहे. पूजा इतकं सुंदर मेकअप हिला केलेला आहे. आणि इकडे टेबल वगैरे सगळं आणून ठेवत आहेत. म्हणजे सगळी तयारी इकडे होत आहे आता कार्यक्रमाची. डेकोरेशन तर अगोदर झालेले, बॅनर वगैरे लावलेला आहे. आता समोर टेबल ठेवत आहेत. म्हणजे अगोदर काकूबाईंची ओटी भरायची आहे. म्हणजे ओटी भरण्याचा कार्यक्रम अगोदर होणार आहे. नंतर मग म्हणजे आईची ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे ना आता धोंड्याच्या महिन्यामध्ये. तर आणखीन आईची ओटी भरलेली नाही पूजानं गीतानं. तर अगोदर ते कार्यक्रम आहे, मग त्यानंतर लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होणार. बघू शकता ही मोठी खुर्ची पण आणून ठेवलेली आहे. आणि इकडे पूजा पण रेडी झालेलीच आहे. आता साडी वगैरे घालून मेकअप पण झालेला आहे. वेदिका आणखीन रेडी झालेली नाही, काय लागतं काय नाही बघत आहे ते. आणि इकडं सगळेजण बसले, आत्या काकू आई पण आणखीन आलेली नाही. आईला फोन लावलेला होता तर थोड्या वेळात आई पण येईल.
तर आल्यानंतर छान वाटेल, म्हणजे आई नाही ते मला थोडंसं सोनं सोनं वाटत होतं. तर इकडे हे टेबल जे ठेवलेले सजून ते काढलेले, कारण अगोदर काकूबाईंची ओटी भरण्याचा कार्यक्रम होत आहे इकडं. तर सगळी मेकअपचं सामान, साडी, नारळ, ओटीची सगळी सामग्री सगळं घेऊन आलेले आहेत. आणि इकडे काकूंची पाय धुवून अगोदर पूजाने ओटी भरलेली आहे, म्हणजे पूजा मोठी आहे, गीता छोटी आहे. गीतानं नंतर ओटी भरलेली आहे, साडी नेसवलेली आहे काकूंना. दोघी बहिणीने सेम साड्या आणलेल्या आहेत काकूला साडी नेसवलेली आहे इकडं. तर झालेले ओटी भरण्याचा कार्यक्रम. आता वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू आहे, म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होणार आहे इकडं. आणि बघू शकता गावातले सगळेजण आलेले आहेत आणि पाहुणे पण आहे त्यामध्ये म्हणजे खूप छान असा कार्यक्रम साजरा केलेला आहे. आणि खूप जणांना सांगितलेलं आहे, छान वाटत होतं. आणि सगळेजण मला पण विचारत होते, तुमचा का नाही केला, आज करा ना, अगोदर तुमचा करा, नंतर पूजाचा करूया. मी म्हटलं हे नाही आहेत, म्हणजे दिनेशचे पप्पा नाही आहेत, ते हैदराबादला गेलेले आहेत. आणि दीपक दिनेश पण नाही आहेत, मग ते नाही ते काय कार्यक्रम करणार, आपली मुलं बाळं नाही ते कसला कार्यक्रम, तेच म्हणत होते मी. घरी कोणी नाही आहे, त्यामुळे बघूया म्हटलं आणखी नंतर कधी करूया. आणि खरं सांगू का, सर्वात महत्त्वाची व्यक्तीची हौस असते. ज्या व्यक्तीला हौस आहे ना, ते व्यक्ती कशाही याच्यामधनं किती अडचण असो त्यामध्ये करून बघतो. तशी हौस पण असली पाहिजे ना. तर इकडं दिराला आणि जाऊबाईला खूप खूप हौस आहे. आणि पूजा ही जाऊ पण आहे, बहीण पण आहे, 2 नाते आहेत आमचे. अगोदर ती माझी बहीण आहे, नंतर जाऊबाई आहे. तर इकडं नवरा नवरीला छान असं स्वागत करत फुलं टाकत घेऊन येत आहेत सगळेजण. तर इकडे नवरा नवरीची मस्त अशी धमाकेदार एंट्री झालेली आहे स्टेजकडे. डॅन्स करत वगैरे आलेले आहेत, बघू शकता इकडं डॅन्स पण होत आहे. म्हणजे अशाच पद्धतीनं आजकाल नवरा नवरी डॅन्स करतात ना, मग तशाच पद्धतीनं यांनी पण केलेलं आहे. आणि स्टेजकडे आलेले आहेत आता. आणि केक वगैरे सगळं मागवलेलं आहे. तर आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. सगळेजण आलेले बघून खूप छान वाटत होतं. तर केक ठेवलेले, फुलमाळा आणलेल्या आहेत, अंगठ्या पण आणलेल्या आहेत. तर इकडं फुलाचे हार ठेवलेले आहेत. आता फुलाचे हार वगैरे घालून एकमेकांना फुलाचे हार अगोदर घालायचे, मग नंतर केक वगैरे कट करायचा आहे. तर म्हणजे कधी आम्ही केलेलं नाही ना, त्यामुळे मला तितकं माहिती नाही. असंच कुण्या कार्यक्रमात गेले तर तेच बघायचं. स्वतःच झाल्यानंतरच माणसाला अनुभव येतो की कशा पद्धतीने काय काय करतो आणि कशा पद्धतीने तयारी करायची असते. तर इकडं सगळेजण आलेले आहेत, बसलेत बाहेर, पुरुष मंडळी बसलेले आहेत, आतमध्ये सगळ्या बायका बसलेल्या आहेत. अगोदर आयर केलेले, म्हणजे अगोदर पण आयर आणलेला होता सगळ्यांनी. आत्ता जे आलेले आहेत ना, त्या ताईंनी आता आयर घेऊन आलेला आहे. आणि इकडे या काकू आयर करत आहेत, म्हणजे ज्यांचं आयर आता आणलेलं आहे ना, तर ते आयर करत आहेत इकडं काकू. त्यानंतरच इकडं कार्यक्रमाला सुरुवात होईल, कारण तो अगोदर गावाकडे असंच असतं, अगोदर आयर वगैरे केलं जातं आणि यामध्येच वेळ जास्त जातो. आजकाल कसं झालेलं आहे ना, आयर वगैरे जे हे करायचं ते म्हणजे अगोदरच्या दिवशीच केलं जातं. आणि ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी फक्त बोलणं, सगळ्यांशी मस्त एन्जॉय करणं कार्यक्रम. नाहीतर हे आयर करण्यामध्येच आपला वेळ निघून जातो. तर इकडं केले आयर वगैरे आणखीन घेऊन येण्यावरच आहे सगळेजण. आणि एक इकडं आयर करायचं काय संपतच नव्हतं. आणि इकडं आता गिफ्ट वगैरे आणलेले आहेत, तर तेच गिफ्ट इकडे ओपन करत आहे दोघंजण. तर गिफ्टमध्ये फोटो वगैरे दिलेले आहेत. आणि प्रशांत हे भाऊ आहे, प्रशांतनं पण इकडं काय गिफ्ट आलेली बघूया आता ओपन केल्यानंतर. यानं पण फोटो दिलेले बघू शकता, खूप सुंदर अशी या दोघांची, म्हणजे पूर्ण फॅमिलीची फोटो आहे. दीर आहे, जाऊबाई आहे आणि आजी आणि वेदिका आहेत. खूप सुंदर असा फोटो बनवून आणलेला आहे. इकडे फुलाचे हार घालत आहेत आता एकमेकांना. अगोदर तर दिराने जाऊबाईला घातलेला आहे, आता जाऊबाईने दिराला घातलेला आहे. आणि इकडे फोटोशूट पण होत आहे, व्हिडिओ बनत आहेत, फोटोशूट होत आहे. खूप छान वाटत आहे, म्हणजे खरोखर आजच त्यांचं लग्न झालेलं असं फील होत आहे. इतकं छान कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे ना. जसं की आजकाल डेकोरेशन करतात ना, तशाच पद्धतीने हे डेकोरेशन झालेलं आहे. ते डेकोरेशन बघूनच वाटत होतं की खरोखर आजच यांचं लग्न होत आहे. तसं तर आजी आणि वेदिका इतके मोठे झाले पण वाटत पण नाहीये. इतकं छान वाटत आहे दोघांची जोडी इतकी छान अशी वाटत आहे. तर इकडं केकवरती ठेवलेला आहे, म्हणजे 25वा वाढदिवस आहे ना लग्नाचा, तर इकडं ठेवलेला आहे 25. परत इकडं लावलेलं आहे, मेणबत्त्या वगैरे लावलेल्या आहेत. आणि आता इकडं केक कट करत आहेत.
तर इथे एकमेकांना अगोदर केक खाऊ घालत आहेत. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण केक खायला 25व्या वाढदिवसाच्या लग्नाचा केक खायला. इकडे अगोदर अजय आणि वेदिका केक खाऊ घालत आहेत, नंतर मी पण खाऊ घालत आहे. म्हणजे सगळेजण आता एकमेकांना केक खाऊ घालण्याचा कार्यक्रम इकडे सुरू झालेला आहे. फोटो वगैरे होत आहेत. म्हणजे जास्त वेळ कुठं जातो तर फोटोमध्ये जातो, हे सगळं आपल्याला कॅप्चर करून ठेवायचं असतं फोटो व्हिडिओमध्ये. तर इकडे मी दोघांनाही केक खाऊ घातलेला आहे. परत बाकींची एक लाईन लागलेली आहे इकडे आता, की सगळ्यांना केक खाऊ घालायचा आहे, फोटो काढायचे, केक खाऊ घालायचा आहे, फोटो काढायचे आहे. आणि खूप छान वाटत होतं बघून, मला तरी खूप 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 आनंद वाटत होता हे सगळं बघून. किती सुंदर प्रकारे यांनी कार्यक्रम केलेला आहे. इकडे सगळे शेजारी पाजारी हे आता केक खाऊ घालत आहेत. आणि आई आत्ता आलेली आहे, आयर घेऊन आलेली आई. आई म्हणत आहे मला तू आयर कर. तर मी इथंच थांबलेली आयर करण्यासाठी, कारण गर्दी खूप आहे ना, म्हणजे सगळ्यांना लाईन लागलेली, आयर करायचे होते, फोटो काढायचे होते. आणि इकडं मला पण या दोघांनी केक खाऊ घातलेला आहे, फोटो काढलेला आहे. दोघांनी इतका केक खाऊ घातला ना की तोंड भरलेलं होतं. तेच म्हणते पूजाला की किती केक खाऊ घातलेला आहे दोघांनी. तर आता फोटो वगैरे आम्ही काढलेले आहेत. आणि आईला म्हणलं अगोदर आयर कर यांना, कारण आता असंच गोंधळ असणार आहे, सगळ्यांचा घोटाळा असतो, कारण सगळेजण आलेले आहेत. इकडे आई दिराला आयर करत आहे, पूजाला आणि दिराला आयर केलेला आहे. तुम्ही सांगा तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तुम्ही म्हणत असतात आई तुझे व्हिडिओ खूप आवडतात, आणि तू कुठून, म्हणजे गाव कोणतं आहे तुझं. तर माझं गाव आहे सोनाळ, आणि माझं माहेर सासर हे सोनाळच आहे. आम्ही कमलनगरला राहतो. मी अगोदरच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही कमलनगरला राहतो. तर व्हिडिओ आवडत असले तर लाईक जरूर करा आणि कमेंट करून सांगा. तर इकडे बघू शकता धीराचे सगळे मित्रमंडळी आलेले आहेत, आणि सगळ्यांचा फोटोशूट इकडे होत आहे. छान वाटतं ना, म्हणजे एक आठवणीसाठी, आपल्या मेमोरीसाठी फोटो आणि व्हिडिओ बनतच असतात. तर इकडं परत मी आणखीन स्टेजकडे आलेली आहे. तुम्ही म्हणता किती वेळा येते, तर इकडं परत मला केक खाऊ घातलेला आहे आणि फोटो वगैरे इकडे घेतलेले आहे. कारण दिनेश पप्पा आलेले नाही, तर थोडंसं यांना पण वाटत आहे. पण रात्री ते आलेले होते, थोडासा लेट झालेला होता, 10 वाजलेले होते, तोपर्यंत कार्यक्रम संपलेला होता. कारण हैदराबादहून यायला थोडासा लेट झाला त्यांना, मशीन वगैरे नीट करून घेऊन येण्यासाठी. तर इकडे झालेला आहे फायनली कार्यक्रम. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता आईकडे आलेले आहे, नाही तर परत घरी जायला निघालेली आहे.